हाय. तर सर्वजण कसे आहात? आय होप सगळे चांगलेच असाल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये केस गळण्याची समस्या आणि काही त्यावरती नैसर्गिक घरगुती उपाय बघणार आहोत. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये पण काही समस्याबाबत बोललेलो आहे की केस गळण्याबाबत. पण ज्यावेळेस मी ऑन फील्ड वर्किंग करतो तर त्यावेळेस मला काही प्रॉब्लेम जाणवतात. तर त्यावरती मी त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन, ते प्रॉब्लेम एक व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यापासून तुम्ही पण केसांची हेअरची काळजी घेऊ शकतात. आणि असे काही प्रॉब्लेम तुमच्या फ्रेंडला किंवा रिलेटिव्हला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पण तुम्ही शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून ठेवा. म्हणजे अजून व्हिडिओ जे तुम्हाला माहिती हेअरची, स्किनची भेटत राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे केसांच्या समस्या आणि त्यावरती काही उपाय. तर जे नैसर्गिक उपाय आहे तुम्ही घरगुती करू शकतात. तर पुरुषांमध्ये भरपूर प्रॉब्लेम जाणवतात हेअरफॉलचे. महिलांमध्ये पण तेवढेच जाणवतात. पण जास्त करून एक प्रॉब्लेम जो आहे की पुरुषांना इथे वरच्या भागामध्ये टक्कल पडतं. तर तो प्रॉब्लेम जो आहे, तर एक स्टडीनुसार तो प्रॉब्लेम असा आहे की वंशानुसार आलेला, जसे की आजोबांना, वडिलांना टक्कल असेल तर 90% पुढच्या पिढीमध्ये आपल्याला टक्कल जाणवतं. तर त्याला आपण एक पुरुष पॅटर्न टक्कल पडणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुवंशिक स्थितीमुळे पुरुषांचे केस हे कालांतराने गळतात. ही स्थिती प्रथम डोक्याच्या वरच्या बाजूस पातळ होणाऱ्या स्पॉटमध्ये हेअरस्टाईल म्हणून प्रकट करते, जी हळूहळू कमी होते. जसं की इथे केस तुम्हाला दाट जर असेल तर ते अशा स्पॉटमध्ये कमी कमी होऊन इथे पूर्ण वरच्या भागास टक्कल पडतात. आणि काही पुरुषांमध्ये फ्रंट हेअरलाईन पासून पण आपल्याला जाणवतं. तर फ्रंट हेअरलाईन पासून जास्त नाही जाणवत, बॅकनी वरच्या टॉप पोर्शन वरती आपल्याला थोडंसं जास्त जाणवतं. तर यातला सेकंड प्रॉब्लेम आहे काही आरोग्य स्थितीसाठी औषधोपचार. म्हणजे काही मेडिसिन चालू असतं आपल्याला, काही एखादा आजार असतो. तर मेडिसिननी काय होतं, आपल्या बॉडीमध्ये हीट तयार होते टॅबलेट्सने वगैरे. तर हे एक कारण आपल्या म्हणजे केस गळणे, विशिष्ट आरोग्यासाठी परिस्थितीसाठी औषधाचा दुष्परिणाम म्हणून देखील प्रकट होऊ शकते. उदाहरणार्थ जर कोणी कर्करोग, सांधेदुखी, नैराश्य, हृदयाच्या समस्या, संधिरोग किंवा उच्च रक्तदाब यासाठी औषधोपचार करत असेल तर त्यांचा परिणाम या केस गळण्यावरती 100% जाणवतो. आणखी यामध्ये एक तिसरं कारण आहे बाह्य घटक, म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर. अनेक बाह्य घटकामुळे केस गळू शकतात किंवा तुमच्या केसांचा पोत रंग बदलू शकतो. कीटकनाशके, थोडंसं जे आपण सेकंड प्रॉब्लेम मध्ये बघितलं, मेडिसिन असेल, बाहेरचं पोल्युशन असेल, प्रदूषण असेल, हे कारण आपल्या केस गळतीसाठी कारणीभूत ठरू शकतं. तर याच्यावरती आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्यामध्ये केसांच्या वाढीसाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय आहेत. तर त्यामध्ये एक कोरपड सगळ्यांना माहिती आहे, ॲलोवेरा जेल. तर त्या कोरपडमधलं जे जेल असतं ना, ते काढायचं आणि पूर्ण रूटला लावायचं आणि त्यांनी मसाज करायची. त्यातनी आपल्या केसांना रूटचे हेअर फॉलिकल पण स्ट्रॉंग होतात आणि आपले केस पण हेल्दी होतात. नॅचरल टोन पण येतो आपल्या केसांना. ते झाल्यानंतर आपण एक लावल्यावरती 15 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर एक शॅम्पूने आपल्याला प्रॉपर स्कल्प वॉश करायचा आणि केस पण वॉश करायचे. आणि शॅम्पू आफ्टर आपल्याला कंडिशनर हे लावायचं. शॅम्पू कंडिशनर कोणत्या स्ट्रक्चरवर कोणता लावायला पाहिजे हे मी काही लास्ट व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती, तिथे तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला ते पण भेटतील. आपण एक शॅम्पू कंडिशनरशी रिलेटेड एक सिरीजच बनवतोय की कोणत्या स्ट्रक्चरवर कोणता शॅम्पू कंडिशनर वापरायला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. यातला सेकंड उपाय आहे कढीपत्ता. आपण जो खाण्यामध्ये कढीपत्ता वापरतो तो सर्वांनाच माहीत आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये, कोकोनट ऑइलमध्ये कढीपत्ता उकळून घ्यायचा थोडासा आणि उकळल्यानंतर थंड झाला की टाळूची मालिश करायची, म्हणजे मसाज करायची. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे टाळूचे पोषण करण्यास मदत करतात आणि खराब झालेले म्हणजे डेड हेअर फॉलिकल म्हणू शकतो आपण त्याला,
ते काढून टाकण्यास मदत करतात. कढीपत्त्यामध्ये प्रथिने, अल्कलाइड्स आणि बीटा कॅरोटीन असतात, जे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करतात. म्हणजे कढीपत्त्यामध्ये जे बीटा कॅरोटीन असतात तर ते आपल्या केसांचा रंग हा नॅचरल ठेवण्यास मदत करतात. केसांच्या विकासांचा प्रोत्साहन देण्यास, केस गळणे आणि पातळ होण्यापासून थांबवतात. त्यामुळे कढीपत्ता हा थोडासा कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याच्या तेलामध्ये थोडासा उकळून घ्यायचा आणि थंड झाल्यावरती रूटची मसाज करायची आणि तेच आपल्या केसांना पण लावायचा. तर आपण काही आता पुढे पदार्थ बघणार आहोत की जे आपल्या डेली रुटीन मध्ये म्हणू शकतो किंवा ऍटलिस्ट वीक मध्ये एकदा दोनदा त्या पदार्थांचं सेवन आपण करायला पाहिजे. म्हणजे केसांच्या वाढीसाठी आपल्याला सर्वोत्तम त्याचा फायदा होईल. त्यामध्ये पौष्टिक विशेषतः जीवनसत्वे असेल, खनिजयुक्त संतुलित आहार घेतल्याचे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. जर आपण एक खनिजयुक्त संतुलित आहार घेतला तर केसांच्या वाढीस नक्की मदत होते. ओरिएंटल औषधे, वनस्पती केस गळतीसाठी दुसरा पर्याय आहे. आणि काही मी तुम्हाला पदार्थ सांगतो जे तुम्ही घरगुती म्हणजे खाद्यपदार्थामध्ये यूज करतात पण काही कंटिन्युअसली नाही करत, तर आपण ते ऍटलिस्ट कंटिन्युअसली जरी नाही केलं तरी वीकमध्ये एकदा दोनदा त्या पदार्थांचं सेवन केल्यास आपल्या केसांना 100% त्याचा फायदा होईल. त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ आहे अंडी. आता अंडी तर सर्वांनाच माहित असेल. अंड्यामध्ये काय आहे, बायोटीन, प्रथिने, सेलेनियम, जस्त आणि केसांच्या निरोगी वाढीसाठी पोषण तत्वांचा उत्तम स्रोत आहे. तुमच्या नेहमीच्या आहारात अंडी समाविष्ट केल्यावर तुमच्या केसांसाठी अंडी हे परिपूर्ण अन्न असू शकतात. डेली जर आपण ह्या अन्नाचा उपभोग जर घेतला तर आपल्या केसांसाठी याचा खूप फायदा होईल. पण ज्यांना डेली शक्य होत नाही त्यांनी ऍटलिस्ट वीकमध्ये एकदा दोनदा तरी अंड्याचं सेवन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये सेकंड पदार्थ आहे पालक. पालक तर सगळ्यांनाच माहिती आहे, पॅरेंट्स. ही एक पालेभाज्या व्हिटॅमिन ए आणि सी, लोह आणि फोलेटॅनचा एक उत्तम स्रोत आहे जो तुमच्या शरीरातील चांगला कार्य करतं आणि तुमचे केस हे दुरुस्त करण्यास आणि पुन्हा वाढण्यास मदत करतात. त्यामुळे पालक पण आपण डेली तर नाही सेवन करू शकत, पण ऍटलिस्ट वीकमध्ये एकदा दोनदा तरी आपण पालकचं सेवन करू शकतो. त्यामध्ये आहे बेरी. हा एक तिसरा पदार्थ आहे. हे फळ एक व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे. 1 कप स्ट्रॉबेरीचा रस तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असलेल्या 141% व्हिटॅमिन सी पुरवते आणि तुमच्या केसांसाठी उत्तम स्रोत देते. त्यामुळे बेरीचा ज्यूस ऍटलिस्ट 1 कप तुम्ही डेली नाही पण वीकमध्ये एकदा तरी घेतल्याने आपल्या शरीरासाठी चांगला राहील. आणि चौथा पदार्थ आहे ढोबळी मिरची. ढोबळी मिरची तर सगळ्यांनाच माहिती असेल. त्यामुळे ढोबळी मिरचीचा आपल्या जेवणामध्ये डेलीच्या स्वरूपात जरी आपण यूज केलं तरी पण आपल्या केसांना त्याचा खूप पुनरुद्योग उपचारासाठी लक्षणीय मदत करतात. ते तुमचे केस ऑक्सिडेंटिव्ह तणावापासून वाचवतात. या व्यतिरिक्त स्वीट पोटॅटोमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते जे सेबम उत्पन्नास प्रदान देते आणि आपल्या केसांची गुणवत्ता राखते. तर हे काही पदार्थ आहेत, काही होम केअर मध्ये मी तुम्हाला घरगुती नैसर्गिक उपाय सांगितले. तर या सर्वांना तुम्ही जर अप्लाय केलं तर तुमचा हेअरफॉल तर थांबेलच, पण जो हेअरफॉल होत नसेल काहींचा त्यांनी जरी अप्लाय केलं तर हेअरफॉल पासून तुम्ही पण वाचताल. तर अशी काही माहिती तुम्हाला अजून भेटत राहील. त्यामुळे यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून असे प्रॉब्लेम जे तुमच्या फ्रेंडला फॅमिली रिलेटिव्हला कोणाला जाणवत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमच्यामुळे त्यांची पण एक मदत होईल. व्हिडिओ कसा आवडलास कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट केल्यास तुम्हाला ती माहिती निश्चित भेटेल. धन्यवाद.